ट्रॉमा कसा तयार होतो? कोणाच्याही जीवनात एक कार तुम्ही बघताय आणि तिकडे एक कुत्रा आला आणि नंतर ऍक्सिडेंट झाला आणि तुम्ही तो ऍक्सिडेंट बघितला, सगळे लोक रक्तबंबाळ होते. आता काय होतं माहितीये, पुढच्या वेळेस कुत्रा दिसला की तुम्ही घाबरायला लागता. तो कुत्रा दिसला की आता ऍक्सिडेंट होईल असं वाटायला लागतं आणि मला हा त्रास पुन्हा बघायचा नाहीये, नको. तुम्हाला फक्त एक सिग्नल कळायला लागतो आणि दॅट रेड फ्लॅग कम्स इन युअर ब्रेन. तर दिस इज हाऊ न्यूरोलॉजी ऍब्सॉर्ब्स इट. आणि नंतर काही लोक काय करतात त्याच्यावर, अच्छा मी आता हा प्रसंगच विसरून जातो कारण मला ह्या प्रसंगाचा त्रास होतोय. नकळत इन्स्टॉल्ड काही लोकांची ब्रेन मध्ये अशी प्रक्रिया होऊन जाते की मी हा पूर्ण प्रसंग विसरून जातो. कुठेतरी भावना खूप वर्ष अडकलेली असते आणि आपण त्याला म्हणत असतो, नाही मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. लक्ष देणं तुम्ही कॉन्शियसली जेव्हा बंद करता ना, तेव्हा ती फिजिकल इलनेस वर येते. अनरिझॉल्ड इमोशन टर्न इन टू इलनेस. सगळ्या रोगांच्या मागे भावना असते, स्टेट ऑफ माइंड असतं, सायकोसोमॅटिक रिझन्स असतात. आणि तो फिजिकल इलनेस तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा त्या इमोशनल रूट कॉजवर काम केलं जातं. तिथून ते इमोशन्स रिझॉल्ड होतात. जेव्हा ते रिझॉल्ड आणि सॅटिस्फाईड होतात तेव्हा तो इलनेस निघून जातो.